फ्रेंड जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अन्वी आमची इथे बसून काय करत आहे? दुर्गामाची पेंटिंग करत आहे अशी छान छान. मी इथं बघून काढते आणि तिला द्यायचं आहे पण ते. करणार आहे. अशी पेंटिंग करते आमची अन्वी. आणि दृष्ट नको लागायला. थु 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 थु. आणि तर आजचा व्हिडिओ शूट करण्याचं कारण फ्रेंड्स हा आहे चिलापी मासा आणि प्रॉन्स आहेत, तर ज्याला कोळंबी म्हणतात, आणि ती मी आता बनवत आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत तिची रेसिपी शेअर करत आहे. तर त्याची रेसिपी शेअर करण्याचं म्हणजे कारण तुम्हाला दाखवते सरप्राईज. तर सरप्राईज आपलं असं बाहेर आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, असं मस्तपैकी मी निखाऱ्यावरती करत आहे छान असं. हे पाहू शकता तुम्ही. आपण आज तर ही ना मी ॲमेझॉनवरून मागवलेली आहे. ही आहे काय म्हणतात त्याला, हे पहा, हे मातीचं भांडं आहे ना. ॲमेझॉनवरून मी अशी शेगडी मागवलेली आहे बार्बेक्यूची. आणि त्याच्यावरती फक्त असा कोयला टाकायचा, मस्तपैकी तो गरम करायचा, आणि मग त्याच्यावरती अशी भाजी होती. याच्यावर जर तुम्ही भांड्यामध्ये काही केलं ना तर तुमचं ते काळं पण होत नाहीत भांडे. आता प्रॉन्स करतोय आपण. तर हे हिरवं वाटण आहे, अद्रक लसूण कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट आहे, कांदा आहे आणि टोमॅटो आहे. बस, याच्यामध्ये मी खोबरं टाकलेलं नाही आहे. आणि याच्यामध्ये आता आपला घरगुती असा काळा मसाला टाकत आहे मसाल्याच्या डब्यामधला. आणि असं छान असं आता मी करत आहे याला प्रॉन्सची करी. तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता ह्याला छान असं हलवून घ्यायचं. आणि आपण असं गॅलरीमध्ये प्रोग्राम केलेला आहे हा आज. आणि आता याच्यावरती मी फिश पण फ्राय करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं परतवत आहे. आता याला परतून झालं की याच्यामध्ये टाकायचं पाणी. हे पहा अशा प्रकारे सुटसुटीत आणि छान. तर हे फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता. आता ह्याला छान असा मसाला आपला ग्रेव्ही झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण कोण आत्ता का खेळायला? किती वाजले? 8 वाजले का 8:30 वाजले? आणि आता कशाला खाली जाते तुम्ही? आता नको जाऊ, नको, आता तिला सांग नको. जेवण झाल्यावर ये म्हणा वॉक करायला. आता आहे ना फ्रेंड्स, याच्यामधला कांदा आणि टमाटर जो असतो ना आपण टाकलेला असतो तो छान असं शिजून द्यायचा आहे, छान सुंदर असा. पाहू शकता तुम्ही कोयला किती तापलेला आहे, छान मस्तपैकी असा. आणि मग त्याच्यामध्ये आहे ना, आता हे मी वाटण केलं ना, हे याच्यामध्ये टाकायचं आणि मग पाणी टाकायचं. आता हे तुम्हाला खूप कमी वाटत असेल, पण ॲक्च्युली ना हे भांडं मोठं आहे मातीचं. तर हे मी गावाकडून आणलेलं आहे. आणि याच्यामध्ये अन्वी, मला 1 ग्लास पाणी दे बेटा, मला 1 ग्लास पाणी दे ना. आणि आपल्या गुलाबाला पाहू शकता तुम्ही, मिनी गार्डनमध्ये किती छान छान कळ्या आलेल्या आहेत, सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. तर हे मी ना गावाकडून आणलेलं आहे. आणि मी ना तुरी मटकी मूग ते नीट केलं तर ना सगळं कडधान्य, तर ते राहिलेलं शिल्लक मी असंच याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आलं तर आलं, अदरवाईज नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि पावसामुळे हे असं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तरी मी पाणी काढायचं कंटिन्यू इथं ठेवलेलं आहे. तर आपल्या इथून पाणी येतं मग गॅलरीमधून मग. आणि तुम्हाला मी कृष्णकमळ पण दाखवते. हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं उमललेलं आहे हे कृष्णकमळ. हे मी तोडलेलं नाही, आज असं झाडाला राहिलेलं आहे कृष्णकमळ. टाक ना पिलं तर पाणी, टाक. आणि ही आहे स्वीकृती आणि ही आहे अन्वी. हा बस बस, मी फिश बनवते बच्चा याच्यात. अरे मी तर ते चुला लावले ना बेटा. तर हे पहा फ्रेंड्स, अशा प्रकारे आता रस्सा चालू झालेला आहे याचा. आणि याला उकळी आली की मस्तपैकी याच्यामध्ये टाकायचे असे फिश. हे पहा, आता हे फिश आहेत ना, चिलापी आहेत ना, मी त्याची फ्राय करणार आहे. आता ह्याच्यात काही प्रॉन्स आहेत, याच्यामध्ये असं सोडून द्यायचं. पाहू शकता तुम्ही असं. आता ह्याला छानपैकी तर्री येणार, कट येणार, सगळं काही येणार. मग तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते.
बच्चा ते चिनी मातीची बरणी आहे ना आपली, त्याच्यामध्ये मीठ आहे ना. चिनी मातीची. ओ माय गॉड, तुला कसं नाहीये. सांगू मी. शोधून आणि तिथं जी मोठी बरणी त्यात मीठ आहे ना बेटा. बरं थांब मी चाले. तर चला फ्रेंड, आमच्या आणवीला मीठच नाही सापडत. सापडलं का? हा द्या, आणा. ती बरणी फोडशील, बरणी फोडशील, वाटीत घेऊन ये मीठ थोडंसं आपल्याला. आता याच्यावरती द्यायचं फ्रेंड झाकण ठेवून छानपैकी मीठ टाकून, आणि मग डायरेक्ट उकळी आल्यानंतर आपण पाहायची आपली फिश. बघू बघू, मला अंदाजा तरी येऊ दे बेटा. अगं तसं नसतं, अजून आण ना बेटा, एवढंच असतं का? आमची आणवी म्हणजे आणवी. तर तुम्हाला कशी वाटली ही शेगडी पहा. तर याच्यावरती मी हे ठेवणार आणि मग त्याच्यावरती मी फिश फ्राय करणार. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही शेगडी, जी मी ऑनलाईन बार्बिक्यू मागवलेला आहे. हे कोळसे मी इकडूनच आणले होते. आमच्याकडे कोळसे मिळतात वाकडमध्ये, तिकडून मी हे कोयला आणला होता. आणि मातीचं भांडं मी गावाकडून आणलेलं आहे. असे 2 भांडे मी आणलेले आहेत. आणि एवढंसं मीठ आणलं तर कसं पुरेल राहावा. थांब सर, मलाच आणू दे. आपले हे भांडी घेऊन आतमध्ये चल. आता आमची आणि मला खूप हेल्प करते. हे आपले भांडे घे मिक्सरचे, हे आतमध्ये. स्वीकू कुठे? फ्रेंड्स, याचा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार. चांगलं बेनिफिट असं आहे की मातीचं भांडं एकदा गरम झालं की लवकर थंड होत नाही आणि लवकर गरमही होत नाही. आणि हे असा हा असतो एसूर, जो आपण बनवून ठेवतो. तर हा एसूर आहे ना पाण्यात मिक्स करून टाकतात किंवा असंही टाकतात. तर याच्यामध्ये ना एसूर कसा बनवतात ना, तर त्याच्यामध्ये बरंच काय काय टाकतात. हा आमच्या आईंनी बनवलेला आहे, म्हणजे आमच्या सासूबाईंनी बनवलेला आहे हा एसूर. तर हा मी असं थोडंसं टाकते, जेणेकरून भाजीला घट्टपणा येईल असा छान. तर याच्यामध्ये खोबरं, शेंगदाण्याचं कूट बीट तसलं काही नाही घट्टपणासाठी. हा असा एसूर आपण करून ठेवतो महिनाभराचा, आणि मग हा भाज्यांमध्ये टाकायचा, जेणेकरून भाजीला छानपैकी घट्टपणा येतो. आणि मग अशा प्रकारे त्याला हलवून घ्यायचं भाजीला छान प्रकारे एसूर वगैरे टाकून. आणि एवढी भाजी आपल्याला खूप आहे, आता शिजून ह्याला होईल. आणि आपल्याला फक्त भातासोबत खायची, आपल्याला काही चपातीसोबत 1-2 पोळ्या शिल्लक आहेत. तर त्याच्यासोबतच आपल्याला ही भाजी खायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, त्याला मस्तपैकी कट वगैरे येईल तर मी तुम्हाला दाखवेल. आता आपण याच्यावर असं झाकण ठेवून देऊयात, आणि शिजत आहे आपली छान अशी भाजी तयार होईल. काय झालं? काय झालं? ती म्हणते की माझं म्हणणं आहे, मी तिच्या घरी. बरं ठीक आहे, असू द्यात. तुम्ही तुमची पेंटिंग करा. आणि फ्रेंड्स, भाजी आता मी इथून लाकडं घातलेली आहेत. तर आमच्या शेजारीच ना फर्निचरचं काम सुरू आहे, त्यांच्याकडून मी असे छोटे फर्निचरचे लाकडं आणलेले आहेत. बाकी कोयला तर आपण काही विकतच आणलेला आहे. आणि अशा प्रकारे भाजीला आता उकळी येत आहे. मैं तो भूल गई मेरा तन ले लो, मेरा मन ले लो, चमक दमक फुलवन ममोह, सब कुछ सरकार. आणि फ्रेंड, झालं असं की आपली भाजी तर उकळतच आहे, परंतु माझं ॲमेझॉनचं पार्सल आलेलं आहे. आणि मला ना वेट मी घरातले सगळे पार्सल ओपन करते. येस. आणि तुमच्या घरी पण अशी स्थिती आहे का कपड्यांची, मला सांगा. आमच्या घरी पण अशी स्थिती आहे. आता हे सगळे कपडे आहेत असे जे मी सुकवत आहे. सॉरी बेटा, आय एम सॉरी. आणि आम्ही आता सगळे असे सोफ्यांवरती कपडे वगैरे असे सुकायला टाकत आहोत. हे पहा, अशा प्रकारे आम्हीचे कपडे वगैरे मी आता सुकायला टाकत आहे बादलीतले. आणि आपलं पार्सल काय आलेलं आहे, तर मी इलेक्ट्रॉनिक चॉपर मागवलेला आहे फ्रेंड. तर ते आलेलं आहे, आणि वी विल ओपन इट.
वाव. माझं पार्सल कधी येणार? तुझं कुठलं पार्सल आहे? नाही यार एवढंच आहे शोमी. OMG, इतकं छोटंसं पार्सल आहे, इतकं छोटंसं चॉपर आहे ते. बट ठीक आहे, ते युजफुल असेल आय थिंक सो. तर फ्रेंड्स, मी हे आगारोचं आहे ना, हे मागवलेलं आहे, चॉपर मागवलेलं आहे. हे इलेक्ट्रॉनिक चॉपर आहे. आता मी आहे ना असे ना काही पण ट्राय करत असते, मला लई छंद आहे असं कुठल्या गोष्टींचा काही पण ट्राय करण्याचा. तर असं आता हे चॉपर माझ्याकडे ऑलरेडी 2 चॉपर आहेत वेगवेगळ्या प्रकारची. एक असं ओढायचं चॉपर आहे. नाही ऐक ना, अन्वी, आपल्याकडे एक असं ओढायचं चॉपर आहे, एक असं करायचं चॉपर आहे. आता हे माझं 3रं चॉपर आहे. माझ्याकडे ग्राइंडर पण होता, तो गेला, मग मिक्सर आला. असे मला चॉपिंगचे खूप सारे नाद आहेत आणि मी असे एक्सपेरिमेंट करत असते. आता मी आगारोचं चॉपर मागवले, आता ते आपण पाहूयात. आणि ते यूज करायच्या आधीच तोडून टाकायचं आहे. नाही ग, हां नाही ते पहिलेच मग थोडं वापरायला पाहिजे ना, थोडं 2 महिने तरी कमीत कमी, असं माझं म्हणणं आहे. काय म्हणता तुम्ही फ्रेंड्स? 2 महिने तरी कमीत कमी, ॲटलिस्ट 2 months वी कॅन यूज इट. And this is my new chopper. This is electronic chopper guys, Agaro special. आता या आगारोची खूप लोक प्रमोशन करतात फ्रेंड्स, पण मी काही प्रमोशन नाही करत आहे. I need this chopper, that's why I am ordered this chopper guys. Now I will see you the prawns curry mixed tilapia curry. How it is? Wow! This is so nice. This is so much work is here. Oh my god. How nice and very nice smell. Wow. I can't wait now. Yes, I am so much hungry now. Wow. See friends, कसं आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की ॲमेझॉनवरून बाय करू शकता. याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही देणार. थँक्यू. तर फ्रेंड्स, असं काही नाही आहे. हे जे आहे मी लिंक तुम्हाला देते, लिंक नाही देत, हे मी तुम्हाला दाखवते. हे ॲमेझॉनवरती आहे आणि त्यासोबत हे असं बरंच काय काय येतं. तर हे असं आहे, हे पाहू शकता तुम्ही, हे का असं आहे ते. आणि हे ॲमेझॉनवरती मिळतं, खूप युजफुल आहे, मागू शकता तुम्ही. आता आहे ना फ्रेंड्स, मी ते काढलेलं आहे आणि त्याच्यात मी तवा ठेवलेला आहे. इथे रवा घेतलेला आहे. आता मी रवा फ्राय करणार आहे. जिलेबी आणि प्रॉन्स आहे. ॲक्च्युली फ्रेंड झालेलं म्हणजे असं होतं की मला आहे ना बीपीचा त्रास आहे म्हणजे, तर त्याच्यासाठी मला आहे ना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की समुद्रातले मासे नाहीत खायचे, फक्त गोड्या पाण्याच्या नदीतले मासे खायचे, पण फिश मला खायचे आहेत. तर त्याच्यासाठी ना म्हणजे खायचे आहेत, म्हणजे मला डॉक्टरांनी कंपल्सरी फिश खायला सांगितलेले आहेत. तर फिशमध्ये काहीतरी असेल, कॅल्शियम काहीतरी असेल ते, तर त्यासाठी मला फिश म्हणजे खातच असते मी. तर हे मग मी प्रॉन्स नाही खात, तर मी हे चिलापी मासा खाते किंवा रोहू, पण रोहूमध्ये खूप काटे असतात म्हणून मी चिलापी खाते. का तर चिलापी मी पहिले पण खाल्लेले आहे, त्याच्यावर मला सवय आहे. परंतु मग मला ना दुसरे कुठले मासे खाऱ्या पाण्याचे खायचे नसतात, का तर त्याच्यामध्ये सॉल्ट असतं. तर कुठे तुम्हाला थायरॉईड, BP, शुगर काही जरी असेल तरीही तुम्ही समुद्रातले मासे खाणं टाळावेत असं डॉक्टर सजेस्ट करतात. दॅट्स वाय ओनली. तर हे पाहू शकता तुम्ही, असं मी आता ठेवलेलं आहे. या स्प्रेची बॉटल आहे माझ्याकडे, हे तेल आहे आणि असं सुंदर असं झाडझुडूप आहेत आपल्याकडं. तर हे पाहू शकता तुम्ही, आता इथं ठेवलेलं आहे, ते तापत आहे. आणि आता मी रवा फ्राईज आणि हे करत आहे. आमच्या मिस्टर दिघेंना ऑलरेडी सुरमई फ्राय खूप जास्त आवडतो, बट मी आता सुरमई फ्राय नाही करते, तर मी सध्या करत आहे. लगेच तापला पण, पाहू शकता लगेच तापलं पण ते. तर मी ना याच्यावरती पण करू शकते ॲक्च्युली, काहीच हरकत नाही. धुवून आणते मी स्वच्छ. हे तर तुम्ही हे पाहू शकता. बापरे, खूपच गरम आहे.
वाफ निघते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तयार आहे आपली भाजी आणि अन्वीची तिकडे पेंटिंग चालू आहे. तर फ्रेंड्स आता आपले फिश फ्राय अशा प्रकारे याच्यावरती फिश फ्राय होत आहेत. हे आहे कोळंबी जिलापी फ्राय वगैरे आता मी करायला टाकलेले आहेत. एवढे रिमेनिंग आहेत आणि अशा प्रकारे आपले होत आहेत. तर मी अशा प्रकारे हे ठेवून माझ्याकडे हे होतं त्याच्या खाली मी असे ठेवलेले आहेत. तर आणि ह्या बाटलीने असं स्प्रे करायचं झालं तर तुम्हाला मी ना ते मल्टीकॅटर जे हे जे तुम्हाला मी आता अगोदरच दाखवलेलं आहे ना हे आपली जेवणाचे ताटायचं तर याचं मी तुम्हाला थोडंसं दाखवते बरं का. हे कसं मागवले मी हे ना मी असंच मागवले. कधी कधी आपल्याला चॉपिंग करायचा कंटाळा आला असेल ना तर आपण याच्यावरती चॉपिंग करू शकतो असं निवांत बसून आरामात बसून रिलॅक्समध्ये होऊ शकतो तुम्ही. असं आहे ते. हे पहा अशा प्रकारचं चॉपर आहे. हे नुसतं बटन दाबायचं. अशा प्रकारचं चॉपर आणि ते चार्जरवरती आहे त्याला चार्जिंग करायला लागते. पाहू शकता तुम्ही त्याच्यावर चार्जर मिळाले हा असं. आता हे किती दिवस चालेल आय डोंट नो बट अगोदरचे भरपूर प्रोडक्ट ब्लॉगर लोकांनी प्रमोशन करताना मी पाहिलेलं आहे. तर हे त्याचं आहे असं छान आहे चॉपर ना अन्वी. हे पहा फ्रेंड्स याच्यामध्ये अशा प्रकारे चॉप झालं तर नाईस. मला हे प्रोडक्ट आवडलं. छान आहे हे प्रोडक्ट. दिस इज व्हेरी नाईस. हे पाहू शकता तुम्ही खूपच छान आहे. एकदम मस्त आहे. पण हा कांदा वाया जाईल तर का तर मी हे धुवून नव्हतं घेतलं ना म्हणून एक कांदा मी आता हा टाकूनच देते. तर छान आहे प्रोडक्ट. बघू आता किती दिवस जातं. लेट्स सी दिस. आणि चला आता आपण जेवायला घेऊयात. माझी अर्धी पेंटिंग कापली आणि अन्वीची अशी पेंटिंग झालेली आहे. इथे अशी पेंटिंग अन्वी करत आहे. देवी मैया अन्वीने काढली आहे अशी छान. वाव सुंदर काढली पिल्लू. This is my tree. तर चला फ्रेंड्स याच्यावरती आता आपला हा व्हिडिओ इथेच थांबूयात. अन्वी बाय कर. असं म्हण ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. मग लाईक शेअर अँड सबस्क्राईब. सी यू सून.